विकसित भारत विल्टन 2025च्या इनोव्हेशन मॅरेथॉनच्या आयोजनाद्वारे स्टुडंट इनोव्हेशन प्रोग्रामवर आधारित कंपोस्ट खत निर्मितीची संकल्पना आम्ही कैलासवासी ब.ल. जाधव विद्यालय शेरू, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक, इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थिनी स्पष्ट करत आहोत. आपल्या शाळेत, घरात, गावात तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी याचं स्पष्टीकरण व माहिती आपणास तयार करायची आहे. त्यासाठी आपणा सर्वांना सुचणारे मुद्दे प्रथमतः विचारात घेऊया. प्रथमतः आपण कचऱ्याचे वर्गीकरण करू व 3 प्रकारात विभाजन करूया. कचऱ्याचे 3 प्रकार: विघटनशील कचरा, अविघटनशील कचरा आणि प्लॅस्टिक असे वर्गीकरण करू. विघटनशील कचऱ्याचे रूपांतर आपल्यास कंपोस्ट खतातही करता येऊ शकते. प्लास्टिक कचरा वेगळा करून तो पुन्हा वापर करता येऊ शकतो का, किंवा त्यापासून नवीन वस्तू किंवा नवीन पदार्थ तयार करता येऊ शकेल का यावर विचार करूया. हो, प्लास्टिक कचऱ्यापासून आपण पाईप किंवा इतर प्लास्टिकच्या वस्तूही बनवू शकतो. आपण सर्वांनी आता विघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती यावर विचार विनिमय करून प्रत्येकास सुचणारे घटक यावर चर्चा करूयात आणि माहिती मिळवून एक नाविन्यता निर्माण करूयात. कंपोस्ट खत हे कचरा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये वनस्पती आणि स्वयंपाकघरातील कचरा तसेच भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, पालापाचोळा आणि शेण यांसारखे सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण करू शकतो. हे खत तयार करण्यासाठी कचरा एका खड्ड्यात साठवून त्यात ओलावा आणि ऑक्सिजनची योग्य पातळी राखली जाते. हे खत तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, कारण ते सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून खत तयार करतात. विघटनशील कचरा जो घरात, गावात, शाळेत तयार होतो हा प्रथम घटक विविध प्रकारे सूक्ष्मजीव जे विघटनासाठी आवश्यक आहे. प्लास्टिक, कागद आणि ओलसरपणा टिकवण्यासाठी थोडे पाणी. मातीतील पोषक तत्वे कार्बन, नायट्रोजन, पोटॅशियम वनस्पतींना सहज उपलब्ध होते. मातीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पाण्याची बचत होते. कंपोस्ट खत तयार केल्याने सेंद्रिय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते. सेंद्रिय कचऱ्यापासून घरीच कंपोस्ट खत तयार केल्याने खर्चही कमी होतो. कंपोस्ट खत निर्मितीविषयी जनजागृती करण्याचे मुद्दे कोणते? कंपोस्ट खत निर्मितीविषयी जनजागृती करण्यासाठी आपण कंपोस्ट खत निर्मिती ही संकल्पना गावकऱ्यांना सांगून त्यांना त्यांच्या घरातील शिळे अन्न, कचरा तसेच आजूबाजूच्या परिसरातील झाडांच्या पानाफुलांद्वारे मिळणारा नैसर्गिक कचरा, पाळीव प्राण्यांद्वारे मिळणारे सेंद्रिय खत हे सगळ्याचा वापर करून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. अशा प्रकारे कचरा वाया न घालता कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत निर्मिती करून त्याचा योग्य प्रकारे उपयोग देखील करू शकतो आणि कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावू शकतो. धन्यवाद.